अमिताभनं मागितली महाराष्ट्राची माफी. जुहूतल्या पीव्हीआर थिएटरच्या तोडफोडीनंतर लास्ट लिअरचा आजचा प्रीमियर रद्द. मुंबई शहर कुणाच्या बापाचं नाही, सहपोलीस आयुक्त के.एल. प्रसाद यांचा मनसेला इशारा. विश्वनिर्मितीची उकल करणाऱ्या महाप्रयोगाला जिनिव्हामध्ये सुरुवात. पृथ्वीला कोणताही धोका नसल्याचा संशोधकांचा दावा. आणि आयसीसीच्या वन डे प्लेअर ऑफ द इयर पुरस्कारासाठी सचिन आणि धोनीमध्ये चुरस. नमस्कार, मी हेमाली. झी 24 तास मध्ये आपलं स्वागत. विश्वाची निर्मिती कशी झाली याचं गूढ उलगडणारा प्रयोग जिनिव्हामध्ये सुरू झालाय. याविषयी सर्वांनाच उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळेच आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत या प्रयोगाविषयीची माहिती. आणि यासाठी आपल्यासोबत आहेत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेचे संशोधक डॉक्टर अनिकेत सुळे. डॉक्टर, सर्वप्रथम झी 24 तास मध्ये आपलं स्वागत. धन्यवाद. या प्रयोगाविषयी तुमचेही काही प्रश्न असतील तर तुम्ही थेट आमच्या टोल फ्री क्रमांकावर प्रश्न विचारून या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800-22-100. विश्वाच्या निर्मितीची उकल करण्यासाठी सुरू झालेला महाप्रयोग नेमका काय आहे आणि तो होणार तरी कसा, याबाबत आपल्या सर्वांनाच उत्सुकता आहे. एक नजर टाकूया या प्रयोगातील तपशिलांवर. विश्वनिर्मितीची उकल करण्यासाठी सुरू झालेल्या महाप्रयोगासाठी जी प्रारूप प्रयोगशाळा तयार करण्यात आली आहे ती स्वित्झर्लंड आणि फ्रान्स या देशांच्या सीमेवर भूगर्भात 100 मीटर खोल आणि 27 किलोमीटर परिघाची आहे. या प्रयोगशाळेच्या आकारमानावरूनच या प्रयोगाची महती लक्षात येईल. बुधवारी दुपारी 12:30च्या दरम्यान सुरू झालेला हा प्रयोग कोणतेही अडथळे न येता 21 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. यात प्रामुख्यानं सुरुवातीच्या काही दिवसात यातील पार्टिकल एक्सिलेटर अर्थात या यंत्रात सोडल्या जाणाऱ्या प्रोटॉन बीमला गती देण्याच्या यंत्रात दिवसाकाठी 1 ते 2 याप्रमाणे प्रोटॉनचे बीम सोडले जातील. घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं आणि काट्याच्या उलट दिशेनं अशा पद्धतीनं हे प्रोटॉन बीम पार्टिकल एक्सिलेटर या यंत्रात फिरतील. या प्रोटॉन बीम्सच्या पार्टिकल एक्सिलेटरमध्ये फिरण्याचा वेग हा प्रकाशाच्या वेगा इतका म्हणजे एका सेकंदाला 11,000 राऊंड्स इतका आहे. बुधवारी घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं हा बीम सोडण्यात आलेला आहे. गुरुवारी घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं पुढचा प्रोटॉन बीम सोडण्यात येईल. या दोघांची जर आज टक्कर झाली तर काही काळ काम थांबेल. मात्र ही टक्कर झाली नाही तर हे काम पुढे सुरू राहील. एकदा सर्व प्रोटॉन बीम पार्टिकल एक्सिलेटरमध्ये गेले की 21 ऑक्टोबरच्या दरम्यान या प्रोटॉन बीम्सना स्वतःचा एक वेग आणि त्यात स्वतःची ऊर्जा निर्माण झालेली असेल. 21 ऑक्टोबरला हे बीम्स लार्ज हॅड्रॉन कोलायडर या अजस्त्र यंत्रात टक्कर होण्यासाठी सोडण्यात येतील. यातून जी टक्कर होईल आणि या टक्करीनंतर जी परिस्थिती निर्माण होईल ती परिस्थिती 14,000 कोटी वर्षांपूर्वी महास्फोटानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीशी साधर्म्य असणारी असेल आणि यातूनच आपल्याला आपल्या सूर्यमालेची आणि भोवतालच्या चराचराची उकल होऊ शकेल. या स्फोटानंतर काही कृष्णविवरं देखील निर्माण होण्याची चिन्ह आहेत. मात्र ही कृष्णविवरं पृथ्वी गिळंकृत करतील हे थोतांड असल्याचा दावा संशोधकांनी केलाय. या प्रयोगात संशोधकांच्या दृष्टीनं फक्त चिंतेची बाब म्हणजे पार्टिकल एक्सिलेटरमध्ये सोडलेले प्रोटॉन जर नियंत्रणाबाहेर गेले तर त्याचा होणारा स्फोट हा प्रयोगशाळा उद्ध्वस्त करण्याइतका महाकाय असू शकतो. दुर्दैवानं असं झालंच तर संशोधकांचे गेल्या 15 वर्षांचे प्रयत्न पाण्यात जाऊ शकतात. झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई. अनेक शंका कुशंकांना जन्म देणाऱ्या या प्रयोगाविषयी आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आपल्याबरोबर आहे TIFRचे संशोधक डॉक्टर अनिकेत सुळे. त्यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घेऊया. डॉक्टर, सर्वप्रथम आम्हाला सांगाल की सामान्य माणसांना हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे की हा एवढा सगळा खटाटोप कशासाठी? हा जो प्रयोग आहे तो माणसाला पडलेल्या चिरंतन प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आहे की नक्की सुरुवात कुठून झाली. बरं. अख्ख्या विश्वाची, आपल्या अस्तित्वाची सुरुवात ही नक्की कुठून झाली. तसंच आपण कधी कधी विज्ञानामध्ये काही प्रयोग करतो, त्या प्रयोगांचं त्या क्षणी सामान्य माणसाला उपयोग काय असू शकेल हे आपल्याला माहित नसतं. पण काही वर्षानंतर त्यांचा उपयोग आपण सामान्य माणसासाठी बरेच आपण उपयोग शोधू शकतो. जसं आपण जेव्हा अणुबॉम्ब बनवला गेला तेव्हा बॉम्ब म्हणूनच बनवला गेला, पण त्यातूनच अणुची निर्मिती झाली. तसंच लेझर्स बनवले गेले. लेझर हे फक्त भौतिकशास्त्र संशोधनाने बनवले गेले, पण त्याच्यानंतर काही वर्षांनी लेझरचे इतर अनेक उपयोग आपण शोधून काढले. त्याचप्रमाणे ह्या संशोधनातून देखील लोकोपयोगी काही भविष्यात होऊ शकेल. बरं, पण यामध्ये काही संभाव्य असं सांगितलं की कोणत्या गोष्टींसाठी नेमका हा प्रयोग उपयोगात आणता येईल, याबद्दल काही शक्यता वर्तवण्यात येत आहेत? हो, ते एक तर असं आहे की ह्या प्रयोगामध्ये नवीन प्रकारच्या मूलभूत कणांचा शोध घेतला जातोय आणि अशी
आपल्याकडे थिअरी आहे की हेच मूलभूत कण ज्याला आम्ही हिग्स बोसॉन असं म्हणतो, हे मूलभूत कण हे प्रत्येक वस्तूला त्याचं वस्तुमान देत असतात. तर त्यामुळे जर का आपल्याला हे समजून शकलं की प्रत्येक वस्तूला त्याचं वस्तुमान कशामुळे मिळतं, तर त्याचा उपयोग करून आपण अनेक जसे अवकाश संशोधन आहे किंवा नवनवीन उपकरणं आहेत, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा उपयोग करू शकतो. बरं, मग एक आणखीनही त्यामुळे हा जो प्रयोग निर्माण झालेला आहे असं म्हटलं जातं की यामध्ये कृष्णविवर निर्माण होणार आहेत आणि ती कृष्णविवर पृथ्वीला गिळंकृत करणार आहेत अशा प्रकारचा समज आहे. थोडक्यात पृथ्वीचा विनाश संभवू शकतो या प्रयोगामुळे असा काहीसा समज पसरलेला आहे. तर मग काय सांगता येईल प्रेक्षकांना? जसं ह्या प्रयोगामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर ऊर्जेचा वापर केला गेला आहे, म्हणजे जे मूलभूत कण एकमेकांना होणार आहे. डॉक्टर, आपण याविषयी अधिक चर्चा करूयात, पण प्रेक्षकांचा आपल्याला पहिला प्रश्न आलेला आहे, त्यांच्या काय प्रश्न आहे ते जाणून घेऊया. सुयोग बोलतायत संगमनेरवरून, ऐकूया त्यांचा काय प्रश्न आहे ते. नमस्कार सुयोग, बोला. हॅलो. हा बोला. मला विचारायचं आहे की जे आता तुम्ही जो म्हणजे कार्यक्रम दाखवताय टीव्हीवर महाप्रयोगाचा, तर त्यातून म्हणजे आपल्याला धोका काही आहे का त्याचा? म्हणजे ते जे आता 21 ऑक्टोबरला ते जे संपणार आहे सगळं प्रयोग, तर त्याच्यातून जो निष्कर्ष निघणार आहे ना, जे कृष्णविवर निघणार आहे, तर आमच्या इथलचे बरेच लोक म्हणतात की त्या कृष्णविवरमुळे जग नष्ट होण्याचा धोका आहे. तर आपण याबद्दल मला काय सांगू शकाल? निश्चितच आपण याच विषयी बोलत होतो की कृष्णविवर निर्माण होणार आहेत, पृथ्वी गिळंकृत होणार आहे, पृथ्वीचा विनाश होणार आहे, अशा प्रकारची ओरड जी सुरू आहे, तर काय सांगता येईल प्रेक्षकांना? हो, ह्या प्रयोगामध्ये मुळात कृष्णविवर निर्माण होण्याची शक्यता असली तरी ती खूप कमी आहे. आणि समजा जरी अशी कृष्णविवर निर्माण झाली तरी तिकडे ऊर्जा एवढी प्रचंड असेल की ताबडतोब विरघळून जातील. बरं. त्यामुळे अशा कृष्णविवरांपासून पृथ्वीला धोका संभवत नाही. जर का आपण एक कंपॅरिझन करायची झाली तर आकाशातून, सूर्याकडून किंवा इतर ताऱ्यांकडून पृथ्वी सतत कॉस्मिक रेज येऊन आढळत असतात, वैश्विक किरण आपण ज्याला म्हणतो. ह्या किरणांची ऊर्जा ह्या प्रोटॉन बीम्सच्या ऊर्जेपेक्षा कितीतरी जास्ती असते आणि तेही येऊन पृथ्वी आढळत असतात. त्यातून पृथ्वीचा विनाश होत नाही. तर तसंच त्या मानाने ह्यांची ऊर्जा बरीच कमी आहे, त्यामुळे त्यातून पृथ्वीचा विनाश संभवत नाही. तरी अनिकेत जी, आपण थोडक्यात कसं सांगू शकाल की कारण काही झालं तरी पृथ्वीच्या पोटामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर ऊर्जा निर्माण होणार आहे आणि त्यामुळे जेव्हा हे प्रेक्षक किंवा सामान्य माणूस जेव्हा हे ऐकतो तेव्हा निश्चितच त्याला भीती वाटते की एवढ्या मोठ्या प्रमाणावर ऊर्जा निर्माण होणार आहे, मग आपल्या पृथ्वीला किंवा काही धोका कसा निर्माण होणार आहे. मग हे कसं थोडक्यात आपण एखाद्या साध्या उदाहरणामधून कसं स्पष्ट करता येईल की ही भीती किती खोटी आहे किंवा निरर्थक आहे? दोन गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे की ऊर्जा मोठ्या प्रमाणावर निर्माण होणार, हे जे मोठ्या प्रमाणावर हा जो शब्द आहे थोडासा फसवा आहे. म्हणजे किती प्रमाणात वस्तुमान तिथे आहे आणि त्या मानाने किती मोठी प्रमाणात ऊर्जा निर्माण होऊ शकते. पण मुळात हे प्रोटॉन्स, त्यांचं वस्तुमान एवढं कमी असतं की त्या प्रोटॉन्सच्या मानाने ही ऊर्जा प्रचंड आहे, पण पृथ्वीच्या जगात ही ऊर्जा प्रचंड नाही. निश्चितच. आपल्याला ना प्रेक्षकांचा एक प्रश्न आलेला आहे, तो आपण घेऊया. हर्षद बोलतायत कुर्ल्यावरून, त्यांचा काय प्रश्न आहे ते ऐकूया. नमस्कार हर्षद, बोला, प्रश्न विचारा. काही कारणाने संपर्क तुटलाय, आपण चर्चा पुढे चालू ठेवूया. आपण म्हणतो की जी भीती आहे ती कितपत निरर्थक आहे? एक मी आता सांगितलं कसं की त्या प्रोटॉन्सच्या मनाने ही ऊर्जा प्रचंड असली तरी पृथ्वीच्या मनाने ऊर्जा प्रचंड नाही. दुसरी गोष्ट, असा विचार करा, जवळजवळ 80 देशातले 8000हून जास्त शास्त्रज्ञ ह्या प्रयोगावर जवळजवळ गेली 25 वर्ष काम करतात. त्यांनी प्रत्येक शक्यतेचा विचार करून त्याप्रमाणे ही प्रयोग बनवलेला आहे. आज देखील त्यांनी हा जो प्रयोग सुरू केला त्याच्यात त्यांनी फक्त प्रोटॉन बीम अख्ख्या LHC मधून एकदा पाठवून त्यांनी टेस्ट केलं की कुठे तो प्रोटॉन बीम बाहेर निघत नाहीये ना, कुठे काही लिकेज नाहीये ना, हे चेक करण्यासाठीच आजचा दिवस होता. त्यानंतर ते असंच प्रत्येक भाग प्रयोगाचा सुटा तो तपासत जातील आणि जेव्हा त्यांची पूर्ण खात्री होईल की हे सगळं चांगल्या परिस्थितीत आहे तेव्हाच मुख्य प्रयोगाला सुरुवात होईल. बरोबर. आपल्याला चर्चा अशीच पुढे चालू ठेवायची, पण त्याआधी आपल्याला प्रेक्षकांचा प्रश्न आलेला आहे. विलास बोलतायत धुळ्यावरून, त्यांचा काय प्रश्न आहे ते ऐकूया. नमस्कार विलास, बोला. तर आज ते बिग बँगचा प्रयोग होता, आज सकाळी 12:30 वाजता झाला. त्याच्यावर एक विशिष्ट चॅनेलवर असं सांगितलं जात आहे
की जैविक कोपामुळे तो प्रयोग म्हणजे पृथ्वी वाचली. विशिष्ट चॅनलवर अशी न्यूज येत आहे, एका नाव घेत नाही मी. त्या बिग बँग मध्ये काय नेमकं काय आहे आणि कशा प्रकारे प्रयोग आहे तो याचा. बरं, नेमका मूलभूत प्रश्नच आहे त्यांचा की नेमकं काय आहे हा प्रयोग म्हणजे. अच्छा, आपला असा एक सिद्धांत आहे की विश्वाची निर्मिती एका मोठ्या स्फोटामधून झाली आणि त्यावेळी त्या स्फोट जेव्हा झाला तेव्हा ती तापमान आणि ती ऊर्जा ही प्रचंड होती. आजपर्यंत आपल्याला कुठच्याही प्रयोगशाळेमध्ये ती तसे कंडिशन्स आपल्याला मिळवता आल्या नव्हत्या. म्हणून हा प्रयोग डिझाईन केला गेला. गेली 25 वर्षाची निर्मिती चालू आहे की एक्झॅक्टली त्या प्रकारच्या ऊर्जा आणि त्या प्रकारचं तापमान निर्माण करून त्याचा आपण अभ्यास करायचा की विश्वाची निर्मितीच्या वेळी कसं होतं. आता आपण म्हणतो की प्रत्येक पदार्थ हा अणू आणि रेणूंचा बनलेला आहे. अणूंच्या आतमध्ये काय असतं, प्रोटॉन्स असतात, न्यूट्रॉन असतात, इलेक्ट्रॉन असतात. ह्यातले प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहेत ते देखील अजून त्याहून मूलभूत कणांचे बनलेले असतात, ज्याला आम्ही क्वार्क्स असं म्हणतो. नेहमी आपण जेव्हा आजूबाजूला बघतो तेव्हा हे क्वार्क्स कधी सुटे सापडत नाहीत. क्वार्क्स नेहमी एकत्र येऊन प्रोटॉन बनलेला आपल्याला प्रोटॉन मिळू शकतो, पण क्वार्क्स मिळणं फार कठीण असतं. पण जेव्हा प्रचंड प्रमाणात ऊर्जा असते, जेव्हा जसं बिग बँगच्या वेळी जी परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये हे क्वार्क्स आणि या क्वार्क्सला जोडणारे अजून एक मूलभूत कण ज्यांना ग्लुऑन असं म्हटलं जातं, हे क्वार्क आणि ग्लुऑन दोन्ही सुटे सुटे मिळू शकतात आणि हे सुटे सुटे मिळवणं हा या प्रयोगाचा मूळ उद्देश आहे. बरं डॉक्टर, आपल्याला अनेक प्रेक्षकांचे अनेक प्रश्न येत आहेत, पण आपल्याला ही चर्चा ही पुढे अशी चालू ठेवायची. पण इथं घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती. पाहत राहा झी 24 तास.